आशिष जाधव आजचा सवालमध्ये तुमचं स्वागत आहे। खाजगी शाळांच्या फीचा विषय हा राज्यभर पेटला आहे। खास करून ज्या CBSE किंवा ICSE बोर्डाच्या शाळा आहेत तिथं दरवर्षी यानं त्या कारणानं फी वाढ केली जाते आणि ही फी वाढ अनेक ठिकाणी मनमानी असते। जवळपास 50% अधिक फी वाढ अनेक मोठ्या शाळांची झालेली आहे। पालकांना विश्वासात घेतलं जात नाही, विश्वासात घेतल्याचा तोंड देखलापणा करून फी वाढ केली जाते। पालकांनी दात कुठं मागायची असा प्रश्न आहे। शालेय शिक्षण विभाग हा पूर्णपणे अनभिज्ञ ठरलेला आहे। तो या पालकांच्या तक्रारीकडे लक्ष देत नाही। किंबहुना ज्या शुल्क नियंत्रण समित्या स्थापन झालेल्या आहेत तिथे पालकांचं रिप्रेझेंटेशन किती होतं आणि त्यातही असे किती सजग पालक आहेत की ज्यांना खरंच वाटतंय की आपल्या पाल्यांची जी शाळेची फी आहे ती खूप जास्त आहे आणि ती आपण भरताना त्यामध्ये काही ना काही रॅशनलपणा किंवा रॅशनल आपण त्यातनं शोधून या फीला नकार दिला पाहिजे, या वाढीला नकार दिला पाहिजे। त्यामुळे हा प्रश्न थोडासा कॉम्प्लिकेटेड आहे, क्लिष्ट आहे। पालकांना असं वाटतं का की आपल्या पाल्याची ही फी खूप जास्त होते? कारण खरंच ज्या पद्धतीनं गेल्या 5-6 वर्षांमध्ये ज्या इंग्रजी माध्यमांच्या शाळा आहेत, ज्या खाजगी शाळा आहेत त्यांची फी वाढ होते आहे, ती फी वाढ नसून अक्षरशः दरोडा घातला जातोय असं तज्ज्ञांनाही वाटतंय, अनेक पालकांनाही वाटतंय। आणि तो पाल्य बिचारा मग आपल्या पालकांच्या मागे लागतो की जर का तुम्ही फी शाळेची भरली नाही तर मला शाळेतून काढलं जाईल, माझं रिपोर्ट कार्ड थांबवलं जाईल, मला त्रास दिला जाईल। आणि पालकसुद्धा निमूटपणे या फी वाढीला सामोरे जातात। पण यंदाचं वर्ष वेगळं निघालेलं आहे। मुंबई असेल, नवी मुंबई असेल, पुणे असेल, ठाणे असेल, इथं पालकांच्या संघटना ह्या रस्त्यावर उतरल्या आणि त्यांनी सामूहिकपणे खाजगी शाळांच्या फी वाढीला विरोध केलेला आहे। तरीसुद्धा सरकार जागेवरती येत नाही आहे। सरकार यानं त्या निमित्तानं चालढकल करतंय। यावरच आहे आपला आजचा सवाल। आपला आजचा सवाल बघा, खाजगी शाळांच्या फी वाढीवरून सरकार पालकांना वेठीस धरतंय का? हे आपल्या आजच्या सवालमध्ये काही महत्त्वाचे मुद्दे दडलेले आहेत ज्यावर आपल्याला चर्चा करायची आहे। मुद्दा क्रमांक 1, शाळा शुल्काबरोबरच इतर चार्जेसची मनमानी आकारणी आणि वाढ केली जाते का? मुद्दा क्रमांक 2, शुल्क नियंत्रण कायद्यातल्या बदलांसाठी पळशीकर समिती नेमण्यास सरकारनं उशीर केला आहे का? मुद्दा क्रमांक 3, शिक्षण मंत्र्यांच्या कठोर कारवाईचा इशारा हा केवळ दिखाऊपणा आहे का? शिक्षण मंत्री बोलतात पण त्याचा खाजगी शाळांवरती कुठलाही परिणाम होत नाही असा सध्याचा अनुभव आहे। मुद्दा क्रमांक 4, पालकांवर कायदेशीर नोटिसा बजावणाऱ्या शाळांवर फौजदारी कारवाई करावी का? पनवेलमधल्या एका शाळेनं पालकांना म्हणजे 50 पालकांना नोटिसा बजावल्या। मुद्दा क्रमांक 5, शेवटचा मुद्दा, खाजगी शाळांची यंदाची फी वाढ रद्द करण्यासाठी सरकारनं वेळ पडला तर वटहुकूम काढावा का, तसा निर्णय घ्यावा का? हे होते चर्चेचे मुद्दे। आपल्याला चर्चा करायची आहे। आज आपल्या स्टुडिओमध्ये आहेत पालक आहेत सगळे आणि त्यांनी कुठं ना कुठं तरी आपल्या पाल्यासाठी झगडा दिलेला आहे असे हे पालक आहेत। आपल्या सोबत आहेत डॉक्टर ॲडव्होकेट अविशा कुलकर्णी, ज्या शिक्षण हक्क कार्यकर्त्या आहेत। विगबोर शाळेचा प्रश्न त्या सुप्रीम कोर्टापर्यंत घेऊन गेलेले आहेत आणि सरकारला सनसनीत चपराक त्यांच्या आंदोलनातून मिळालेली आहे। आपल्या सोबत आणखी एक पालक प्रतिनिधी आहेत सुनील चौधरी। आपल्या सोबत स्टुडिओमध्ये आहेत पालक IES मॉडर्न इंग्लिश स्कूलशी त्या झगडा करतायत अनघा आचरेकर। आपल्या सोबत शिक्षण अभ्यासक आहेत सुधीर दाणी आणि आपल्या सोबत ज्यांना यातून दिलासा मिळालेला आहे असे पालक प्रतिनिधी आहेत, त्या म्हणजे जयश्री देशपांडे आहेत। सिंहगड स्प्रिंगडेल या खाजगी शाळेनं सरकारच्या बडग्यानंतर आपली फी मागे घेतलेली आहे। असाच धडा जर का इतर शाळांना मिळाला आणि त्या शाळांनी सुद्धा आपली फी वाढ मागे घेतली तर खूप बरं होणार आहे। पण सगळ्याच शाळा इतक्या नरमाईचं धोरण अवलंबतील का? आणि सिंहगड ही जी इन्स्टिट्यूट आहे ही मुळातच स्वतः वादात अनेक कारणांना अडकल्यामुळं यांनी ही फी वाढ मागे घेतली असेल, कारण आणखीन पुन्हा एक नवा वाद नको म्हणून। पण इतर शाळा तसं करतील का हा मुद्दा आहे। आणि सरकार काय झोपलं आहे का? सरकार काय करणार आहे हा तो प्रश्न अनेक पालकांना विचारायचाच आहे। त्यामुळे मी चर्चा सुरू करतोय ती साहजिकच
अविशा कुलकर्णी यांच्याकडनं, कारण तुमचा लढा हा जुना आहे. गेल्या 5-6 वर्षापासून आम्ही बघतो आहोत की विगबोर शाळा जी मुंबईतली आहे तिथून खऱ्या अर्थानं पालकांना असं जाणवलं की नाही, आपण रस्त्यावर उतरलं पाहिजे, आंदोलन केलं पाहिजे आणि सरकारला जाब विचारला पाहिजे. मला तुमच्या शाळेतनं तुम्ही जो लढा दिला तो कसा दिला हे विचारायचं आहे. 2008मध्ये मार्च महिन्यामध्ये आमच्या शाळेने फी वाढ केली होती 45,000वरनं 85,000पर्यंत. त्याच्यानंतर आम्हाला 5च दिवस दिले गेले होते की या 5 दिवसात तुम्ही फी भरा, नाहीतर तुमच्या मुलांचं TC देण्यात येईल, मुलांना काढून टाकण्यात येईल. आता मार्च महिन्यामध्ये तेही 5 दिवसामध्ये दुसऱ्या शाळांमध्ये ज्यावेळेला की तिथल्या बाकीच्या शाळांमधल्या ॲडमिशन्स पूर्णपणे झालेले असतात, अशा वेळेला मग आमच्या मुलांना ॲडमिशन्स कुठे मिळणार म्हणून आम्ही मुख्यमंत्री, शिक्षण मंत्री या सगळ्यांच्याकडे गेलो होतो. पण तिथूनही आम्हाला काही दिलासा न मिळाल्यामुळे आम्हाला मुंबई उच्च न्यायालयामध्ये आम्ही याचिका दाखल केली होती. ती याचिका दाखल केल्यानंतर नॅचरली जेव्हा आपली केस लढायची आहे त्यावेळेला पूर्णपणे त्याचा अभ्यास करून लढायला पाहिजे म्हणून आम्ही पालकांनी RTIमधून शाळेचे वेगवेगळे जे कागदपत्र होती ती वेगवेगळ्या विभागाकडनं काढून घेतली आणि त्याच्यातून आमच्या नजरेसमोर असं आलं की शाळा ही किती वेगवेगळ्या प्रकारांनी पालकांची लूट करते, प्रॉफिटिअरिंग करते आणि ते सगळे कागदपत्र आम्ही हायकोर्टामध्ये सादर केल्यानंतर 2009 साली आमच्या म्हणजे पालकांच्या बाजूनी तो निकाल लागला आणि ही फी वाढ गैर आहे आणि ती कमी करायला हा असा आदेश देण्यात आला. नॅचरली त्याच्यानंतर तो आदेश शाळेला पटला नाही आणि त्यांनी सुप्रीम कोर्टामध्ये त्याच्यावरती अपील केलं आणि ते अपील जे आहे ते आत्ता 28 फेब्रुवारीला निकालात काढलेलं आहे. पण अजूनही ऑर्डर रिझर्व ठेवलेली आहे. आता त्या ऑर्डरची आम्ही प्रतीक्षा करतोय. पण मला खात्री आहे की ज्या पद्धतीने ज्या शाळा ह्या वेगवेगळ्या प्रकारांनी भ्रष्टाचार करता आहेत, फ्रॉड करता आहेत आणि कॅपिटेशन फी चार्ज करता आहेत, हे सगळं सुप्रीम कोर्टाच्या सुद्धा नजरेत जरूर आलेलं असणार आहे. आणि आता जी ऑर्डर येईल त्यामुळे पालकांना म्हणजे विगबोरच्याच नाही तर महाराष्ट्रातल्या सगळ्या पालकांना एक मोठा दिलासा मिळेल अशी मला खात्री वाटते आहे. आणि हा जो लढा होता म्हणजे मी आज खूप सारे पालक रस्त्यावर उतरलेले आहेत, त्या सर्व पालकांना हेच सांगू इच्छिते की लढा देणं हे आपल्या हातात आहे, पण एकजुटीने लढा देणं त्याहून महत्त्वाचं आहे. आणि आज आपण सगळे बघतोय की प्रत्येक शाळेचे पालक हे रस्त्यावर उतरून जमेल त्या पद्धतीने आपल्या नोकऱ्या बाजूला सारून आपल्या मुलांना पुढचं भविष्य धोक्यात घालून सुद्धा लढायला उतरलेले आहेत. असं असताना सरकार मात्र त्याच्यावरती ढिम्म बसलेलं आहे. आणि मी हे सांगू इच्छिते की इव्हन सुप्रीम कोर्टामध्ये सुद्धा महाराष्ट्र सरकारने शिक्षण अधिकाऱ्यांनी 2 वेगवेगळी ॲफिडेव्हिट्स फाईल केली जी टोटली कॉन्ट्राडिक्टरी होती. विनोद तावडे साहेबांना हे मी कित्येक वेळेला नजरेस आणून दिलं तरीसुद्धा त्याच्यावरती त्यांनी काहीही ॲक्शन घेतली नाही. तेव्हा मला पालकांना सांगावंसं वाटतं की आपण ज्यांच्याकडून दाद मागतो आहोत ते खरंच आपल्याला दाद द्यायला बसलेले आहेत का अशी शंका जरूर आपल्या मनात येईल. पण तरीसुद्धा लढा हा चालूच ठेवायला पाहिजे आणि सगळ्यांनी एकत्र येऊन ह्याला जरूर आपल्याला लढायला पाहिजे हे नक्की. आपल्यासोबत अनघा आचरेकर आहेत. मॉडर्न इंग्लिश स्कूलमध्ये तुम्ही तुमचा मुलगा किंवा मुलगी शिकते आहे आणि तुम्ही सर्व पालक एकत्र येऊन हा लढा जवळपास 2 महिने झाले, आता वर्ष झालं. तुमचा तर आणखीन जुना आहे, मागच्या फी वेळेचा तुमचा लढा आहे, बरोबर आहे. मग अशा वेळेस सरकारकडून अजूनही कुठली दाद मिळत नाही आणि शाळेलाही कसली लाज वाटत नाही की आपल्याच विद्यार्थ्यांचे पालक आपल्या गेट समोर आंदोलन करतायत आणि ते असं आंदोलन करतायत की जे पटण्याजोगं आहे की इतक्या मोठ्या प्रमाणात 50% फी वाढ आपण करतो. अशा वेळी पालक म्हणून काय त्रागा व्यक्त करावा असं वाटतं? सरकारवर चिड येत नाही की इतकं वर्ष झालं अजून आणि याही वेळेसची यायला 2 महिने झालेत ना आता फी वाढ होऊन आणि ती अजून तुम्हाला भरायची आहे. मग शाळेचा व्यवहार कसा आहे?
शाळेचा व्यवहार इतका दुटप्पी आहे की आता एक वर्ष म्हणजे आमची कंप्लेंट, जसं मागल्या वेळेला मी म्हटलं होतं की 28 एप्रिलला आम्ही 2016मध्ये ही कंप्लेंट शिक्षण मंत्र्यांकडे केली होती की शाळेने सतत फी वाढ केलेली आहे, दरवर्षी फी वाढ केली आहे. फी रेग्युलेशन ॲक्ट, कॅपिटेशन फी ॲक्ट सगळ्याला न जुमानता त्यांनी फी वाढ सतत केलेली आहे. तर तुम्ही याच्यावर काही ॲक्शन घ्याल का म्हणून आम्ही सतत डेप्युटी डायरेक्टर ऑफ एज्युकेशन यांना सगळ्यांना सगळीकडे तक्रारी केल्या आहेत, पण कुठूनही शाळेवरती कारवाई झालेली नाही अजूनपर्यंत. आणि आता शेवटच्या वेळेला सुद्धा रिपोर्ट कार्ड देण्याच्या वेळेला सुद्धा ज्या पालकांनी वाढीव फी भरलेली नाही त्या पालकांना रिपोर्ट कार्ड देण्यास शाळेने मनाई केली आहे. त्यांनी रिपोर्ट कार्ड त्या पालकांना दिले नाही. त्यामुळे पालक फार चिंतेत आहेत की आता ॲडमिशनच्या वेळेला काय होईल या विचाराने पालक फार चिंतेत आहेत. बरोबर आहे. आपल्यासोबत जयश्री देशपांडे आहेत, त्यांना दिलासा मिळालेला आहे. ते अशा पालक आहेत की त्यांना दिलासा मिळालेला आहे. त्यांचा मुलगा किंवा मुलगी ज्या शाळेत शिकते त्या सिंहगड स्प्रिंगडेलनी आपली फी वाढ मागे घेतलेली आहे, पण ती सुद्धा बडग्यानंतर मागे घेतलेली आहे. जयश्रीताई, मला तुम्हाला हेच विचारायचं आहे की तुम्ही खूप जोर लावून हा प्रश्न लावला, तो सगळे पालक तुम्ही एकत्र आलात, शिक्षण मंत्री विनोद तावडे यांना घेराव घातला आणि त्यानंतर तिथं घेराव घालताना तुम्ही ज्या पद्धतीनं त्यांच्याशी व्यवहार केला त्यानंतर शाळेने ही फी वाढ मागे घेतलेली आहे. म्हणजे राजकारण नाही आहे असं कोणाला म्हणता येणार नाही आहे. यामध्ये शाळेनं जी फी वाढ मागे घेतली आहे, खरंच शाळेनं तशी इच्छा दाखवली की शाळेला ते माघार घ्यावी लागली. खरं तर आम्ही 2011 पासून या गोष्टीसाठी फाईट करत आहोत. गेली 6 वर्ष झाले सतत आम्ही या गोष्टीच्या मागे लागलेलो आहोत. आणि आज कुठेतरी शाळेने असा विचार केला असेल की सतत पालक, ऑलरेडी आपण मगाशी नमूद केल्याप्रमाणे की शाळा बऱ्याच क्लासेसमध्ये ऑलरेडी अडकलेली आहे आणि कुठेतरी अजूनही पालक खूप आक्रमक पवित्रा घेण्याच्या मार्गावरती आहेत. जर आपण पालकांचे मत ऐकून नाही घेतलं तर उद्या अजून काही वेगळं स्वरूप धारण करून शाळेचं नाव बदनाम होण्यापेक्षा आज थोडासा दिलासा पालकांना देण्याची त्यांना आवश्यकता वाटली आणि म्हणून शाळेने कुठेतरी थोडंसं नादी लावण्याचा प्रयत्न केलेला आहे. पण आपल्याला जे पत्र दिलेलं आहे त्या पत्रामध्ये त्यांनी अजून एक अशी गोष्ट नमूद केलेली आहे की पुढच्या वर्षी कायद्यानुसार आम्ही फीस वाढ करणार आहोत. आणि आजही जेव्हा आमचे पालक शाळेमध्ये फोन करून विचारतात की फीस कमी झालेली आहे की नाहीये, तर शाळेमध्ये अशा कुठल्याही सूचना गेलेल्या नाहीये की आपली फीस कमी झालेली. म्हणजे दुसरा अर्थ असा आहे की त्या दिवशी आम्हाला नादी लावलेले, पण अजूनही डोक्यावरती टांगती तलवार ही आहेच आहे आमच्या. अगदी बरोबर आहे. म्हणजे अजूनही सिंहगड स्प्रिंगडेलनी आपली फी वाढ मागे घेतली हे जरी जाहीर केलं असलं तरी ती प्रत्यक्षात झाली आहे की नाही आणि पुन्हा अशी काही फी वाढ होणार की नाही याची कुठलीही शाश्वती नाही आहे. जयश्रीताई, अगदी बरोबर आहे, अगदी बरोबर आहे. आणि सध्याचे जे कायदे बघता, प्रत्येक कायदा हा फक्त संस्था चालकाच्या बाजूने गेलेला आहे. कुठल्याही कायद्यामध्ये पालकांचा विचार आणि पालकांसाठी कुठल्या तरतुदीच नाहीयेत. त्यामुळे भांडायचं तरी किती आणि यांच्याशी बोलायचं तरी किती. सगळ्यात महत्वाचा पॉईंट मला तुम्हाला सांगावासा वाटतो की कुठल्याही संस्था चालकांना आम्ही त्यांचे पालक आहोत ही कधी जाणीवच नसते. आजपर्यंत जेव्हा आम्ही आज 18 शाळांनी खूप मोठ्या प्रमाणात आंदोलन उभं केलं होतं, सगळ्यांच्या तोंडातनं एकच वाक्य होतं की संस्था चालक आमच्या समोरच येत नाहीत, पालकांना कन्सिडरच केल्या जात नाही. ही खूप मोठी शोकांतिका आहे. जिकडे एका बाजूनी पालक प्रयत्न करतात की आमचं मूल, आमची शाळा चांगल्याप्रमाणे आपण कशा प्रकारे आपली स्कूल प्रेझेंट करू शकू किंवा आपल्या मुलांसाठी आपण काय करू शकू, तिथे मला वाटतं कुठेतरी संस्था चालक घाबरतायत आपल्या पालकांना आणि ते पालकांपासून खूप कोसो दूर जाण्याचा प्रयत्न करतायत. त्यामुळे त्यांचा हा प्रयत्न असावा की आजही आमचे संस्था चालक आमच्या समोर आलेले नाहीये. तुम्हाला मला सांगावं असं वाटतं, जरी फीस वाढ कमी झाली असली तरी संस्था चालक कुठे आहेत गॉड नोज. कारण आम्ही 100 पत्र दिली, बऱ्याच वेळा त्यांना जाऊन भेटण्याचा प्रयत्न केला. गेली 11 वर्ष आम्ही त्यांच्या केबिनच्या बाहेर जाऊन भेटण्यासाठी एक 10 मिनिट मागितले, पण 4-4 महिने अपॉइंटमेंट न देणारी आमची लोक 11 वर्ष झाले अजूनही आम्हाला कुठल्याही प्रकारची अपॉइंटमेंट दिल्या जात नाही आणि आम्हाला कुठल्याही प्रकारे चर्चेसाठी बोलवल्या जात नाही. म्हणजे कुठेतरी इथे पालकांना फक्त नादी लावण्याचाच प्रयत्न झालेला आहे. ज्या दिवशी आम्हाला शाळेमधून अशी इन्फॉर्मेशन येईल की हो आज तुमची फीस कमी झालेली आहे, त्याच दिवशी आम्ही या गोष्टींवरती विश्वास ठेवणार. कारण आजपर्यंतचा अनुभव बघता शाळा आणि संस्था चालक कायमच कायद्याच्या आलेल्या पत्रांना केराची टोपली दाखवतात. त्यामुळे अजूनही डोक्यावरची तलवार आहेच आहे. जरी डिक्लेअर झाला असेल तरी प्रत्यक्ष इम्प्लिमेंट झाल्याशिवाय आमचा या गोष्टींवर खरंच विश्वास नाहीये.
ठीक आहे. आपल्या सोबत पालक प्रतिनिधी सुनील चौधरी आहेत ते यासाठी की 2च पालक प्रतिनिधी नेमण्यात आलेले आहेत, ज्यांची जी नवी समिती आलेली आहे न्यायमूर्ती विजी पळशीकर समिती, जी शुल्क नियंत्रण कायद्यातल्या बदलांसाठी नेमण्यात आलेली आहे. त्याच्या बैठकीला आज तुम्ही गेला होतात मंत्रालयामध्ये, बरोबर? मंत्रालयामध्येच झाली ना? डेप्युटी डायरेक्टरच्या ऑफिस, डेप्युटी डायरेक्टरच्या ऑफिसमध्ये ती बैठक झाली. तर तिथं प्रश्न असा आहे ना की आता हे 2 महिने झाले, शिक्षण मंत्री बाईट देतात, कठोर इशारा देतात शाळांना, शाळा ते जुमानत नाही. त्यानंतर अनुभव असा आहे की शाळांना कसलंही पडलेलं नाही, ते आमची फी भरा असे SMS पालकांना पाठवते आहे किंवा पत्र पाठवते आहे, किंवा तसं ताईंनी सांगितलं की रिपोर्ट कार्ड थांबवून ठेवण्यापर्यंत शाळांची मजल गेलेली आहे. अशा वेळी जेव्हा हा प्रश्न चर्चेला येतो आणि आज तुम्ही एका सरकारी बैठकीत भाग घेतला, तुमचा काय अनुभव आला? खरंच सरकारला यातून काही मार्ग काढायचा आहे की केवळ वेळकाढूपणा करायचा आहे? नाही, ही गोष्ट तर खरी आहे की हा सगळा वेळकाढूपणा करण्याचाच प्रकार आहे. पण मला त्याच्या आधी देशपांडे मॅडम जे म्हणाले ना, त्याच्या एक महत्त्वाच्या मुद्द्याकडे जायचं आहे. कायद्यामध्ये अशी तरतूद आहे की 15 ऑगस्ट पूर्वी जनरल बॉडीची मीटिंग शाळेने घेतली पाहिजे PTA. आज माझ्या तरी पाहण्यात अशी एकही शाळा आली नाही ज्यांनी पालकांच्या समोर, प्रिन्सिपलनी ॲटलिस्ट, अध्यक्ष असतात प्रिन्सिपल त्या कमिटीचे, त्यांनी जाऊन सगळ्या पालकांना काही सांगितलं किंवा त्यांची काही बैठक घेतली. मुळात शाळा, पालक आणि जे व्यवस्थापन आहे त्याच्यात एवढा डिफरन्स करून ठेवला, एवढे त्यांनी दरी निर्माण करून ठेवली. त्यामुळे ह्या सगळ्या यातल्या बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत ना, त्या कदाचित पालक मुलाच्या भवितव्यासाठी म्हणून एखाद्या वेळेस काही गोष्टी सोडतील, पण सब्जेक्ट टू मॅनेजमेंट आणि शाळा पालक यांच्यामध्ये संवाद असला पाहिजे. तो संवाद टाळण्याकडे जास्तीत जास्त भर झाला, म्हणून हे जे प्रॉब्लेम्स आज दिसायला आहेत ते ह्यामुळे. आता हे जे नवीन कमिटीच्या विषयात जे झालेलं आहे, नवीन कमिटीचं हेच जी आज स्थापना झाली आहे त्याच्यामध्ये त्यांनी पालकांना प्रतिनिधित्व दिलेलं आहे आणि ते त्या दृष्टीनं पालक आम्ही आमच्या दृष्टीनं आमच्या मागण्या त्यांच्यापुढे समोर हे करतो आहोत. पण मुद्दा असा आहे की हा जो कायदा हा अमेंड करण्याचा प्रयत्न चालू आहे, याला जोडीने आधीचे जे कायदे होते ज्यांचं इम्प्लिमेंटेशन बिलकुल नाही झालं, त्याचं काय, हा आमच्यासमोर पहिला प्रश्न आहे. जसा कॅपिटेशन फीज ॲक्ट आहे, त्याच्या ट्रान्सफर ऑफ मॅनेजमेंट ॲक्ट आहे, RTA आहे. आता ह्या सगळ्यांच्यामध्ये हे कायदे अस्तित्वात असताना जर आपण त्यांना त्याचा काही वापर नाही करू शकलो, विभागाने त्याचा जर वापर नाही केलेला आहे प्रॉपर, तर नवीन कायदा, नव्यानं कायद्यात सुधारणा वगैरे हा जरा थोडासा आमच्यासाठी तरी गोंधळाचा विषय झालेला आहे या क्षणाला. पण हे खरं आहे की नवीन कायद्यात अमेंडमेंट, आज आम्ही आमच्या सूचनांमध्ये या गोष्टींना प्राधान्य दिले की काही करून काहीतरी एक व्यवस्था तयार करा ज्यांनी करून सामान्य पालक कुठेतरी जाऊन दाद मागेल. कारण सामान्य पालक दरवर्षी जाणार, मंत्रालयात जाणार, दरवर्षी उपसंचालकाच्या कार्यालयात खेटे घालणार आणि जास्तीत जास्त 2 महिन्याचा हा दरवर्षीचा खेळ झाला आहे. 2 ते 3 महिने हे सगळं चालतं. जून जुलै नंतर सगळ्या शाळांची फीस वसूल होते आणि त्यानंतर हा विषय पुन्हा थंड होऊन जातो. हे गेले कित्येक वर्ष आपण पाहतो. त्यामुळे सामान्य पालकांना कुठेतरी एक प्लॅटफॉर्म मिळावा या दृष्टीने आम्ही आमच्या मागण्या पुढे रेटतोय. आता अगदी बरोबर आहे. मी थेट जातोय सुधीर दाणी यांच्याकडे. सुधीर दाणी, तुम्ही शिक्षण अभ्यासक आहात. मला हा प्रश्न पडतो की जे शाळांचं मॅनेजमेंट आहे त्यांना असं का वाटतं की दरवर्षी ही फी हाईक किंवा फी वाढ इतक्या मोठ्या प्रमाणात करावी? जर का 50% अधिक फी वाढ होत असेल, आणि खरंच मी स्वतः एक पालक म्हणून बघतोय गेल्या 3-4 वर्षापासून सातत्यानं 2,500, 3,000, 4,000 अशा फी वाढ होत आहेत. त्यामुळे ह्या अशा जर का फी वाढत असतील तर यामागं काही असा एक रॅशनल रेशो असेल की नाही? मॅनेजमेंट काही विचार करतं की नाही की निव्वळ आलं मनात म्हणून कितीही फी वाढवत आहे, त्याला काही बंधन आहेत की नाही? आज जो तुम्ही प्रश्न समोर आणलेला आहे की खाजगी शाळाकडून पालकांना भेटी धरल्या जात आहे का, तर 100% याविषयी दुमत असण्याचं काहीच कारण नाही. आता प्रश्न हा आहे की शाळा शुल्क ज्या वाढवतात त्याच्या मागं काय सूत्र आहे का? वस्तुतः अशी अपेक्षा आहे की जेव्हा शुल्क निश्चिती केली जाईल त्यावेळेस शाळेचा एकूण खर्च किती, त्या शाळेमध्ये एकूण शिकणारे विद्यार्थी किती आणि फ्युचर डेव्हलपमेंटसाठी लागणारा जो निधी आहे याचा विचार करून शुल्क निश्चिती करणं गरजेचं आहे. म्हणजे जर एक साधं सूत्र सांगायचं ठरलं तर शाळेचा एकूण खर्च भागिले एकूण विद्यार्थी अधिक भवितव्यासाठी 10% विकास निधी, हे सूत्र जर अवलंबलं गेलं तर निश्चितपणे हा प्रश्न निर्माण होणार नाही. परंतु आपण जे अपेक्षा करतो, पालक किंवा माध्यमं जे अपेक्षा करतायत की शैक्षणिक संस्था नोबेल क्लॉज प्रमाणे चालवायला पाहिजेत,
परंतु जे शैक्षणिक संस्था चालक आहेत त्यांचा दृष्टिकोन हा पूर्णपणे व्यावसायिक झाल्यामुळं दरवर्षी ज्याप्रमाणे दहीहंडीचे थर वाढत जातात त्याच प्रकारे शिक्षण शुल्क वाढत जातं. आता प्रश्न असा आहे की शिक्षण शुल्क जेव्हा वाढवलं जातं तर मग पालकांना आंदोलन करण्याची वेळ काय येते. त्याचं सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे शिक्षण विभाग आणि शिक्षण मंत्री किंवा सरकार यांचा जो खाजगी शाळांकडे बघण्याचा दृष्टिकोन आहे तो अतिशय उदार दृष्टिकोन आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे शालेय व्यवस्थापन तर याकडे पूर्णपणे व्यावसायिक दृष्टीनेच बघतं. त्यामुळे जे यावर उपाय म्हणून शासनाने शुल्क नियंत्रण समिती, शुल्क नियंत्रण कायदा आणला. परंतु माझा आक्षेपच या गोष्टीला आहे की पालकांच्या माध्यमातून शिक्षण शुल्क नियंत्रण केलं जाईल हे पूर्णपणे भाबडा आशयवाद आहे. कारण मला तुम्ही सांगा, ज्या शाळेमध्ये आपलं पाल्य किंवा आपला मूल शिकतंय त्या शाळेच्या विरोधात कोणता पालक जाण्याची तयारी करेल. त्यामुळं खरं जर शासनाची प्रामाणिक भूमिका असेल की खाजगी शाळांचं शुल्क नियंत्रण करायचं आहे तर त्यांनी प्राथमिक स्तर, माध्यमिक स्तर याच्यानुसार शुल्क निश्चिती करणं गरजेचं आहे. त्याचप्रमाणे पालकांचा विरोध हा शाळांच्या शुल्काला नाही आहे, विरोध आहे तो शुल्काच्या अनिर्बंध वाढीला. पालकांची अपेक्षा अशी आहे की जे शुल्क निश्चित केलं जातं ते वास्तव, पारदर्शी आणि सुसह्य असायला पाहिजे. परंतु हे कुठंच लक्षात घेतलं जात नाही आणि अतिशय म्हणजे मनमानी पद्धतीने शुल्क वाढवलं जातं. आणि सरकार आता विनोद तावडे सरांनी आता सांगितलं की जर नफेखोरी आढळली तर आम्ही त्या शिक्षण संस्थाच्या विरोधात ॲक्शन घेऊ. परंतु शिक्षण शुल्क नियंत्रण कायदा जो आहे त्याच्यामध्ये जी सेक्शन 6 मध्ये जे प्रॉफिटरिंगची व्याख्या केलेली आहे त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे, प्रॉफिटिंग मीन्स एक्सेस अमाऊंट ॲक्सेप्टेड बाय इन्स्टिट्यूट बाय इन कॅश ऑर एनी मीन्स अबाव दॅन द फीस फिक्स. तर आता मला तुम्ही सांगा, फीस जे निश्चित केली जातं ती जर वास्तव नसेल आणि जर तुम्ही त्याला प्रॉफिट म्हणणार नसाल तर तुम्ही नियंत्रण कसं आणू शकता, हा खरा प्रश्न आहे. आणि शुल्क नियंत्रण कायदा आणणं किंवा कायद्यांची संख्या वाढवणं हा शुल्क नियंत्रणावरती अजिबात उपाय संभवत नाही. जर खऱ्या अर्थानं शाळांच्या शुल्कावरती नियंत्रण आणायचं असेल तर सर्वात आधी शाळांचं जे शुल्क ठरवलं जातं त्या शुल्क ठरवण्यासाठी जो लागणारा म्हणजे ज्या खर्चावर आधारित शुल्क ठरवलं जातं तो प्रतिवर्षी त्रयस्थ यंत्रणेमार्फत ते शैक्षणिक संस्थांचं ऑडिट केलं गेलं पाहिजे. आणि त्या ऑडिट केलेल्या शुल्काचं कॉपी जेव्हा PTA समोर ठेवलं जाईल तरच त्या PTAला काहीतरी आधार मिळेल की आपण शुल्क निश्चित जे करतोय त्याला काहीतरी मान्यता आहे किंवा त्याला काहीतरी आधार आहे. अगदी बरोबर आहे. शुल्क नियंत्रण कसं करायचं, कारण राज्य सरकारकडे तशी यंत्रणा आहे की नाही. मला तुम्हाला हाच प्रश्न मुद्दावून विचारायचा आहे की जर का राज्य सरकार आणि शिक्षण मंत्री हे वारंवार सांगत असतील की मनमानी फी वाढणाऱ्या शाळांवरती आम्ही कारवाई करू, कठोर कारवाई करू, आणि नंतर सुनावणीला त्यांना बोलवत असेल आणि त्या सुनावणीनंतरही शाळा जर का आपल्या फी वाढ मागे घेत नसतील तर मग सरकारनं खरंच कठोर पावलं उचलण्यात सरकारला अधिकार नाही आहेत की सरकारचे अधिकार वापरले तरी ह्या शाळा जुमानत नाही आहेत? काय नेमकं आहे? नाही सर, म्हणजे या ज्या खाजगी शाळा आहेत त्या सरकारच्या कक्षेत तरी येतात की नाही? नाही, खाजगी शाळा सरकारच्या कक्षेत येतात. ह्या CBSEच्या ॲफिलिएटेड आहेत, CBSE किंवा ICSEच्या. प्रश्न हा नाही आहे सरकारला कारवाई करण्याचा अधिकार नाही हे म्हणणंच मला पटत नाही मुळात. कारण सरकार हे जे काय ॲक्ट आणतं, ज्या काय आपले एक्झिस्टिंग ॲक्ट्स आहेत त्याच्यानुसार सरकार कधी पण कारवाई करतं आणि आत्तापर्यंत झालेल्या नाही आहेत कारवाई. कारण शाळा मॅनेजमेंट, स्कूल मॅनेजमेंट्स ह्या नेहमी हवी राहिलेल्या आहेत, त्यांच्यावर त्यांचं मोठं वजन राहिलेलं आहे खऱ्या अर्थाने. त्यात पॉलिटिकल हे असल्यामुळे पण बऱ्याचदा ते वाचतात त्याच्यामधून आणि सामान्य पालकांना नॉर्मली तो आवाज नव्हता आत्तापर्यंत, म्हणून आपण ते सहन करत गेले. पण मुळात असं आहे की सरकारने जर विलिंगनेस दाखवला, तुम्ही सांगा साध्या सहकारी सोसायट्यांना तुम्ही ॲडमिनिस्ट्रेटर ठेवू शकता. तुमच्या ट्रान्सफर ऑफ मॅनेजमेंट ॲक्टमध्ये ॲडमिनिस्ट्रेटरची प्रोव्हिजन आहे, त्याच्यामध्ये शाळा ताब्यात घेण्याची प्रोव्हिजन आहे. ते कायदे का वापरले जात नाहीत हा प्रश्न आहे. सरकार काहीच करू शकत नाही ह्या म्हणण्याला काही तथ्य नाही आहे. मुद्दा असा आहे की सरकार करू इच्छितं का नाही.
आणि ते करू इच्छित असले तर आत्ताच्या घडीला हे जे काय अवेलेबल आहे ह्याच्यातूनही होऊ शकतं. एखाद्या शाळेला जर चांगली समज दिल्या गेली. पण हे यांचं मुळात होतं काय की तुम्ही नुसते लेटर पाठवता, त्यानंतर मग प्रोसिजर पुढे काहीच जात नाही, पालक नुसतेच आंदोलन करतात. पालकांचाही प्रॉब्लेम काय होतोय की साधारण एप्रिल पासून ते जून पर्यंत आंदोलन करतात आणि त्यानंतर मग आपोआप फीस भरून निघून जातात, कारण मुळातच लिमिटेड पालक भांडायला तयार होतात. ते भांड कमी असल्यामुळे शाळा तर सरळ सांगतात की कुछ नाही 10-12 पेरेंट्स प्रॉब्लेमॅटिक आहे. हे जे चाललं ना ह्याच्या आता सरकारने ह्याच्याकडे खरं तर ह्या अँगलनी पण लक्ष द्यायला पाहिजे. आणि महत्त्वाचं काय झालं की आमच्याजवळ दुसरा ऑप्शन नाही आहे हे सरकारने ओळखून घेतलं पाहिजे की सरकारी शाळा नाही आहेत आमच्याजवळ. तुम्ही आज नवी मुंबईचे विषय घ्या, नवी मुंबईमध्ये किती सरकारी शाळा जिथे आपण मुलं टाकू शकतो शाळेमध्ये, हा खरा मुद्दा झालेला आहे. आणि ह्या सगळ्या ह्याच्यावर सरकारला काहीच इच्छाच नसेल, फक्त धमक्या देऊन होणार नाही. नुसतंच आम्ही कठोर कारवाई, सगळेजण म्हणतात कठोर कारवाई, पण एखाद्या तरी शाळेला काहीतरी चांगलं झालं. आणि पुण्यामध्ये पालकांनी शिक्षण मंत्री विनोद तावडेंना घेराव घातला तेव्हा विनोद तावडेंची भंबेरी उडाली आणि मग त्या 2 शाळांनी आपली फी वाढ मागे घेतलेली आहे असा मेसेज सुद्धा इतर पालकांना गेलेला आहे. त्यामुळे शिक्षण मंत्री, शिक्षण अधिकारी जिथं जिथं जातील तिथं आता घेराव घालायला पालक पुढे येतील. प्रश्न तो नाही आहे, जसं तुम्ही म्हणालात की सरकारची काही इच्छा आहे की नाही की एखाद्या पालकाचा पाल्य किंवा विद्यार्थी तो त्या शाळेमध्ये जातोय आणि त्या शाळेच्या विरोधात तो पालक भांडतोय आणि त्या शाळेनं सुद्धा मनमानी फी वाढ केलेली आहे, याच्यावर मात्र सरकारचं एकमत आहे. शिक्षण मंत्र्यांची मी जेवढ्या प्रतिक्रिया ऐकल्या ते हे मान्य करतात की हो फी वाढ दरवर्षी होते वगैरे वगैरे. अरे तुम्ही हे सांगताय, कारवाई काय करणार आहात? आणि सरकार मायबाप म्हणतो, सरकार कुठं कारवाई करताय इथं? आता उलट त्या शाळांनी शानपणा दाखवला आणि 2 शाळांनी आपली फी वाढ मागे घेतलेली आहे. सरकारने काही केलेलं नाही आहे त्यामध्ये. आता सरकारने सरसकट शाळांची फी वाढ रोखायला पाहिजे अशी मागणी होते आहे. मी ब्रेकनंतर याच मुद्द्यावरती पुन्हा नेमके या कायद्याचे कंगोरे काय आहेत आणि कुठं कायद्यानं सरकारचे हात बांधले गेले आहेत का यावरही चर्चा करणार आहेत. पण ब्रेकनंतर, ब्रेकवर जाता आपला प्रश्न बघा. खाजगी शाळांच्या फी वाढीवरून सरकार पालकांना वेठीस धरतंय का? 70% लोक म्हणतायत होय, खाजगी शाळांच्या फी वाढीवरून सरकार पालकांना वेठीस धरतंय. पुन्हा भेटूया ब्रेकनंतर. ब्रेकनंतर पुन्हा तुमचं स्वागत. खरं तर या शाळांच्या फीवाढीचा विषय इतका गुंतागुंतीचा झाला आहे की मंत्रालयापर्यंत तो जाऊन पोहोचला. शिक्षण मंत्री विनोद तावडेंनी काही शाळांचं हेअरिंग म्हणजे सुनावणी घेतली. त्यामधून काय बाहेर आलं त्याविषयी सुद्धा उलटसुलट माहिती आहे. मी थेट जातोय पुण्याला जयश्री देशपांडे यांच्याकडं. जयश्रीताई, तुमच्याही शाळाची सुनावणी किंवा पुण्यातल्या काही शाळांची सुनावणी ही शिक्षण मंत्र्यांनी घेतली होती. त्यानंतर त्या सुनावणीचा काही अहवाल तुमच्यापर्यंत आला की त्याआधीच तुमच्या शाळेनं फी वाढ मागे घेतली? नाही, ऍक्च्युली त्या दिवशी जी सरांनी मीटिंग घेतली होती त्यानंतर DFRCच्या माध्यमामधनं आम्हाला लेटर मिळालं आणि ते संस्थाचालकांनी लेटर पाठवून दिलं की यंदा जी फी वाढ केली होती ती फी वाढ त्यांनी रद्द केलेली आहे. अहवाल हातात आलेला आहे. आता आमच्या सगळ्या पालकांना मीडियाच्या माध्यमांमधनं सगळीकडे न्यूज गेलेली आहे की आपल्या स्कूलची फीस कमी झाली. पालकांना एक खूप घाई असते ना फीस देण्याची. सगळे पालक शाळेमध्ये फोन करतायत, जाऊन घेत आहेत, पण शाळेमधल्या त्यांच्या ऑफिसमधल्या लोकांना अजून कुठल्याही प्रकारची इन्फॉर्मेशनच पोहोचलेली नाहीये. मग आज आम्ही संभ्रमात आहोत की हे नेमकं झालंय काय, कोणाला वेड्यात ठरवलंय? शिक्षण मंत्र्यांच्याच जर का आदेशाला आमच्या हातात नुसता पेपर देऊन जर मान्यता दिली आहे आणि ऍक्च्युअल मध्ये काहीच होत नाहीये, मग नेमकं डिव्हॅल्युएशन कोणाचं झालंय, पालकांचं का शिक्षण मंत्र्यांचे का DFRCचं? संभ्रम आहे खूप मोठा. जोपर्यंत आम्हाला ऑफिसमध्ये समजत नाही की फीस वाढ कमी झालेली आहे, फीस वाढ रद्द झालेली आहे, तोपर्यंत यावर विश्वास ठेवायचा की नाही अशी आता खूप भीती वाटायला लागली, कारण पालकांनाही घाई झालेली आहे फीस भरण्याची. बरोबर आहे. नाही, तो पालक कसा आहे ना, तो घाबरतो आणि त्याला असं वाटतं कारण त्याचं पाल्य तिथं आहे, त्या शाळेत शिकणार आहे, त्यामुळे तो सजग आहे. आणि ते सजग पालक, जेवढे जागरूक पालक तितके ते भिडस्त, तितके ते म्हणजे वेगळा विचार करतात की माझा पाल्य हा अडचणीत येऊ नये.
असा तो विचार आहे. म्हणजे त्या पालकांना दोष होणार नाही, कारण आपण पालक मंडळी आपल्यातलंच कमतरता शोधतो आहोत. पण सरकारचं काही कर्तव्य आहे की नाही? संदीप चौधरी, प्रश्न हाच आहे की पालकांचा प्रश्न नाही आहे हा, विद्यार्थ्यांचा प्रश्न आहे. शाळांचा प्रश्न नाही हा, तिथं शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचा प्रश्न आहे. अशी समजूत घालून जर का सरकारने यातनं मार्ग काढतो म्हटलं तर एका निर्णयातून सर्व फीवाढ रद्द होऊ शकते. पण आता हेअरिंग मुख्यमंत्री लावून घेत आहेत, शिक्षण मंत्री लावून घेत आहेत, आणि हेअरिंग घेतल्यानंतर सुद्धा त्यातनं दिलासा मिळेल असं नाही आहे. म्हणजे आता शिक्षण मंत्र्यांनी यावर्षी कित्येक हेअरिंग या फीवाढीच्या लावलेल्या आहेत, त्यात नेमकं काय झालं? नाही, 11 शाळांच्या हेअरिंग घेतल्या त्यांनी, शिक्षण मंत्र्यांनी. पण मुळात त्याच्यात ते अधिकार आहे की नाही हा गोंधळ चालू होता. त्यांना अधिकार आहे की नाही, त्यांना स्वतःला एक तेच कन्फ्युजन चाललं होतं. आणि त्यानंतर मग त्यांनी फक्त एक कठोर इशारा दिला नेहमीसारखा. पण त्याच्यानंतर त्या शाळांना, आता ह्या ज्या 2 शाळांचं हे जे आपण ऐकतोय की 2 शाळांनी फीस वाढ मागे घेतली वगैरे, तो कदाचित एक तर DFRCचा इफेक्ट असू शकतो, किंवा जसं मॅडम म्हणाले की शाळेनेच कंटाळून पालकांना काहीतरी द्यावं म्हणून हे केलेलं दिसतंय ते, हा प्रकारे. बाकी त्या हेअरिंगचा किंवा ह्याचा काही विषय झाला नाही. हेअरिंग सगळेजण घेतात. हेअरिंगमध्ये जाणारे अक्षरशः पुण्यावरून इतके त्या दिवशी पालक आले, आम्ही भेटलो त्यांना, इतक्या प्रकारे त्यांची प्रतिक्रिया अशी तीव्र होती की ते विनाकारण पुण्याहून आले आणि इथे हेअरिंगसाठी ते येऊन बसले, पण त्यांना काही हाताला मिळालं नाही. असंच जर होणार असेल तर कुठे कुठे जाणार माणूस, असा पालकांच्या समोर पण प्रश्न आहे ना. त्यामुळे ह्या हेअरिंग नाही किंवा ह्या शिक्षण मंत्र्यांनी घेतलेल्या हेअरिंगचा तर तसा काही उपयोग नाही झाला आणि त्याचा काही फरकही नाही पडला आहे. अविषयताई, प्रश्न तोच आहे. पालक म्हणून तुम्ही आता जवळपास 8 वर्ष हा लढा देताय आणि सुप्रीम कोर्टापर्यंत ही केस गेलेली आहे. तुमच्यात जी जिगर आहे, तुम्हाला ती चीड आहे, तुम्हाला ती चाड आहे, म्हणून तुम्ही हे सगळं केलं आहे. पण पालक जो आपला पाल्याला शाळेत टाकतो, त्या शाळेत शिकवतो, त्याच्यासाठी फी भरतो आणि पुन्हा आपल्या मुलाला त्या शाळेनं काही करू नये, त्याचं शिक्षण नीट व्हावं या काळजीपोटी तो हे सगळं सहन करतो. तुम्ही त्यातल्या एक अशा निडर आणि निर्भीड दिसता की तुम्ही 8 वर्ष हा लढा देता. पण हे सर्व पालकांना जमणारं नाही आहे. सरकारने लक्षात घ्यावं की त्या पालकांची हरॅशमेंट, त्या विद्यार्थ्यांची हरॅशमेंट, आणि तुम्ही शाळांना मोकळीक देताय. आशिषजी, आपल्याला या मुद्द्याकडे बघताना एक त्याचा सर्वांगीण अभ्यास करून त्याच्यावर जर आपण पावलं उचलली तर मला वाटतं त्याच्यातून काहीतरी सक्रियपण असं बाहेर येऊ शकेल. आता ह्याच्यामध्ये 2 गोष्टी आहेत. पालकांना जर चांगलं शिक्षण आणि म्हणजे फी माफक असणारे शिक्षण पाहिजे असेल तर त्याच्यामध्ये खरं तर शिक्षण ही सरकारची जबाबदारी आहे. पण सरकार म्हणतं की 6 ते 14 वर्षाच्या मुलांचं आम्ही शिक्षणाची जबाबदारी घेतो, तुम्ही आमच्या शाळेत या. कोठारी आयोगाने सांगितलं होतं की जेवढं आपल्या नॅशनल इन्कम आहे त्याच्यातल्या 6% हे शिक्षणावरती खर्च झालं पाहिजे. पण आज जर तुम्ही महाराष्ट्रामध्ये बघितलं तर 2.25% सुद्धा ते खर्च करत नाहीयेत. मग आज ज्या वेळेला आम्ही तावड्यांच्याकडे गेलेलो होतो त्यावेळेला ते म्हणाले की जाताय ना तुम्ही खाजगी शाळांमध्ये, मग जा लढा तिथे, आता आमच्याकडे कशाला येता, आमच्या शाळेत घाला तर आम्ही बघू. तुमच्या शाळा आहेत कुठे? तुम्ही 2% खर्च करताय आणि 6% सुद्धा तुम्हाला खर्च करायला येत नाहीत. तुमच्या शाळा नाहीत, तुम्ही आम्हाला शाळा निर्माण करून द्या, आम्ही आमची मुलं तिथे घालतो. हा एक मुद्दा झाला. आता ज्या वेळेला सरकार त्यांची जबाबदारी घेऊ शकलं नाहीये त्यावेळेला मग या खाजगी संस्थांचं पेव आलं. मग ह्या जेव्हा खाजगी संस्था आल्या तर आता सुद्धा आपण नुसतं ती फी वाढ करू नका म्हणून लढले पालक, तर त्याला कुठेतरी एक ब्रेक लागेल. त्याच्यामुळे मी म्हणते की कायदेशीरदृष्ट्या जर आपण त्याच्यात लढलो तर आपल्याला नक्की यश येईल. मग आता कायदा काय म्हणतो? आपल्याकडे आज वेगवेगळे कायदे होत आहेत. आज नवीन फी रेग्युलेशन कायदा आणण्याची गरजच नव्हती, कारण माझी जी केस आहे ती पूर्ण मी प्रोहिबिशन ऑफ कॅपिटेशन फी ऍक्टवरती आणलेली आहे, जो सुप्रीम कोर्टाने आपल्या त्या कायद्याला मान्यता दिलेली आहे. तर आता जे सुप्रीम कोर्टाचे निर्णय आहेत तो मग TMA पाईचा 11 जजेसचा 2002चा निर्णय असू दे, इस्लामिक अकॅडमीचा 2003चा असू दे, मॉडर्न हायस्कूलचा 2004चा असू दे, या सगळ्या निर्णयातून काय समोर येतं तर ह्या ज्या खाजगी, प्रायव्हेट, अनएडेड, मायनॉरिटी हे जे सगळे टॅग ह्या सगळ्या आपल्या शाळांनी लावून घेतलेले आहेत की टच मी नॉट कारण मी प्रायव्हेट आहे, टच मी नॉट कारण मी अनएडेड आहे, मी मायनॉरिटी आहे. पण मग जे आपले कॉन्स्टिट्यूशन आहे ते कॉन्स्टिट्यूशनचे त्यांनी दिलेले अधिकार या शाळांना काय आहे
ते सुप्रीम कोर्टाचे निर्णय काय आहेत आणि कायदा काय म्हणतो या सगळ्याचा ज्या वेळेला आपण सर्वांगीण विचार करू तर त्याच्यातनं असं येतं की कॉन्स्टिट्यूशनने दिलेले अधिकार अबाधित ठेवून सुप्रीम कोर्टाने मी जे हे 3 निर्णय दिले त्याच्यामधून असं सांगितलेलं आहे की या शाळांना रिझनेबल सरप्लस घेण्याची तरतूद त्यांनी दिलेली आहे. मग आता हा रिझनेबल सरप्लस काय आहे तर तो त्यांनी सांगितलेला आहे की 15% तुम्ही दरवर्षी घेऊ शकता. मग आता आपण जे नेहमी पालक आज मी बघते दरवेळेला ते म्हणतात की 2 वर्ष फी वाढ करायची नाही 3 वर्ष फी वाढ करायची नाही हे कायद्यात दिलेलं आहे. पण कायद्याच्या पुढे जाऊन जर आपण त्यांना सांगितलं की 3 वर्षातच तुम्ही करू शकता तर ते म्हणतील की सुप्रीम कोर्टाने आम्हाला सांगितलेलं आहे रिझनेबल सरप्लस तुम्ही घेऊ शकता आणि ते 15% आहे ते आम्ही घेतोय. तर आता हे 15% त्यांना कायद्याने सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाने ते घेऊ शकत असल्यामुळे त्यांना तिथे पाठबळ मिळतं आहे. मग आता हा पण दुसरा मुद्दा काय आहे या तिन्ही याच्यातनं आलेला पहिला आहे की तुम्ही रिझनेबल सरप्लस घेऊ शकता पण ते रिझनेबल सरप्लस घेताना ते फक्त त्या शाळेकरता तुम्ही त्या शाळेचे ज्या फॅसिलिटीज आहेत किंवा जी एक ग्रोथ करायला पाहिजे त्याच्याकरताच वापरायला पाहिजे. आणि तिसरं हे आहे की हे रिझनेबल सरप्लस जे आहे ते कॅपिटेशन फी किंवा प्रॉफिटियरिंग असता कामा नये. त्यामुळे ज्या वेळेला पालकांना लढा द्यायचा आहे त्यावेळेला त्यांनी हे मुद्दे समोर ठेवून मग आज आपण नुसतं फी रेग्युलेशन ॲक्टमध्ये तर ते आपल्याला गोल 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 फिरवतच राहणार आहेत. त्यावेळेला आपल्याला सरकारच्या समोर हे केलेलं पाहिजे की तुमच्या समोर कायद्याने या गोष्टी आहेत. कायदा हे सांगतो सुप्रीम कोर्ट हे सांगतं आणि याच्याप्रमाणे तुम्हाला या शाळांच्या विरोधात या कारवाया केल्या पाहिजेत. तुम्ही बघा की रिझनेबल सरप्लस ठीक आहे ज्या वेळेला आम्ही आमच्या मुलांना खाजगी शाळेत घालतो त्यावेळेला आम्हाला माहिती आहे की सरकारी शाळांपेक्षा किंवा एडेड शाळांपेक्षा ही फी जास्ती असणार आहे. त्यावेळेला आम्ही 2-3 हजाराकरता रडणारे पालक नाही आहोत. हे सगळ्या शाळांनी लक्षात घ्यावं हे सरकारने सुद्धा लक्षात घ्यावं. तेव्हा पालकांच्या वरती तुम्ही उगीच आरोप करू नका की हे 5-10 पालक ते 5-10 पालक खूप हिम्मत करून पुढे येत आहेत त्यावेळेला त्यांच्या हिमतीचा तुम्ही उगीच हसू करू नका. पण तुम्हाला कायदा जमत नाहीये तुम्हाला कायदा वापरायचा नाहीये आणि त्याच्यामुळे तुम्ही पुढे येणाऱ्या पालकांना जर असं हसणार असाल दाबणार असाल तर हे पालक गप्प बसणार नाहीये. बरोबर आहे. अंगाताई तुमचा सुद्धा लढा गेल्या 2 वर्षापासून सुरू आहे तो सुद्धा दादरच्या एका प्रतिष्ठित शाळेच्या विरोधात सुरू आहे. मला प्रश्न ना याच्या पुढे जाऊन विचारायचा आहे की आता पालकांनी शाळाऐवजी सरकारच्या विरोधात लढायचं असं सरकारला वाटतं का? सरकारनं हस्तक्षेप नाही करायचा आणि त्यामुळं सरकार आमच्या पाठीशी आहे अशी शाळेची काही मानसिकता होते आहे? तुम्हाला असं काही लक्षात आलं आहे की ही जी मॉडर्न इंग्लिश स्कूल आहे ज्याच्या विरोधात तुम्ही लढताय फी वाढीवरून त्या शाळेला असं वाटतं की सरकार आमचं काही बिघडवू शकत नाही? हो नक्कीच मला असं नक्कीच वाटतं कारण आतापर्यंतचं जे आम्ही लढा लढतोय त्याच्यामध्ये शाळेविरुद्ध काही ॲक्शन घेतल्याचं आम्हाला कधी दिसलेलं नाही जाणवलेलंही नाही आहे. याविरुद्ध आम्ही पालक मिळून सतत 2 वर्ष आम्ही लढतोय. सतत आम्ही शिक्षण मंत्र्यांकडे डेप्युटी डायरेक्टर ऑफ एज्युकेशन यांच्याकडे सतत हिअरिंगला धावतोय आणि सगळे पालक मिळून आम्ही धावतोय पण आम्हाला काही याच्यातून शाळेवर काही कारवाई होते असं कधीच कुठेही दिसत नाही आहे. सुधीर दानी मला तुम्हाला हा प्रश्न विचारायचा आहे. तुम्ही इतक्या शाळांचा सगळा कारभार बघता जवळून बघितलेला आहे शिक्षण तज्ज्ञ म्हणून किंवा अभ्यासक म्हणून. या शाळांची काही एखादी लॉबी आहे का? कारण कसं असतं ना एखादी लॉबी असल्याशिवाय इतकी हिंमत शाळांची वाढत नाही की 50% दर वर्षी म्हणजे वर्षागणिक अशी फी वाढ करतील. शाळांची ही लॉबी आहे आणि ही लॉबी सरकारला झुकवते असं वाटतंय? अगदी बरोबर आहे. मुळात हे शिक्षण महर्षी ते शिक्षण माफिया हा गेल्या काही वर्षामध्ये त्यांचा प्रवास झालेला आहे आणि ज्या प्रकारे बिल्डर सरकार चालवतं असं पूर्वी म्हणायचे तर आता वास्तव असं झालेलं आहे की शैक्षणिक संस्था चालक बऱ्याच मोठ्या प्रमाणात हे सरकार चालवतात असं आपल्याला म्हणता येईल. आता दुसरा आपला मुद्दा हा होता की सरकारची प्रामाणिक इच्छा आहे का शुल्क नियंत्रण करण्याची किंवा खाजगी शाळांच्या फीसवरती कंट्रोल ठेवण्याची. तर आजवरचा जो इतिहास आहे तो पाहता याचं उत्तर नकारार्थकच मिळतं. कारण आता जे नजीकचं उदाहरण आपण घेतलं सुप्रीम कोर्टाने जेव्हा महामार्गावरील दारूबंदीचा आदेश दिला तेव्हा सरकारने अतिशय कणखरपणे त्यातून वाट काढत महामार्ग हस्तांतरांचा उपाययोजना केली. किती म्हणजे सरकारकडं जेव्हा कुठं शुल्क खाजगी शाळावरील शुल्काचा प्रश्न येतो तेव्हा ते न्यायालयाकडे अंगुली निर्देश नाही तिथे सरकारचा एक्साईज बुडत होता.
जवळपास सरकारला 400 कोटीचा चुना लागत होता म्हणून सरकारनं ते पाऊल उचललं. इथं विद्यार्थ्यांची फी सरकारला थोडी मिळणार आहे. इथं विद्यार्थ्यांचं किंवा त्या पालकांच्या पाल्यांचं मत हे महत्वाचं, त्या शाळांचं हित महत्वाचं. हे उदाहरण मी तुम्हाला याच्यासाठी दिलं की सरकारची मानसिकता असेल, सरकारची प्रामाणिक इच्छा असेल तर सरकार काही करू शकतं. आता माझा एक दुसरा मुद्दा याबरोबरच असा असणार आहे की फक्त खाजगी शाळावर सरकार नियंत्रण ठेवतो असं म्हणण्यापेक्षा, दुसऱ्याचं घर साफ करण्यापेक्षा आधी त्यांनी सरकारी शाळाकडे आता प्रामाणिकपणे लक्ष देण्याची गरज आहे. सरकारी शाळावरती खूप मोठ्या प्रमाणात खर्च केला जातो. जरी जेवढी अपेक्षा आपली 6% खर्च करण्याची गरज आहे असं आपण म्हणतो, तितका केला जात नसेल तरी पण सरकार खर्च करतं. मग सरकारने आपण ज्या शाळावरती खर्च करतो त्या शाळांची गुणवत्ता उच्च करण्यासाठी काही बृहत आराखडा तयार केला, काही उपाययोजना केली तर ऑटोमॅटिकली खाजगी शाळांना एक पर्याय निर्माण होईल. आणि नाही दाणी साहेब प्रश्न असा आहे की खाजगी शाळांचा हा प्रश्न आहे. खाजगी शाळांची फी वाढ, तुम्ही खाजगी शाळांनी सरकारी जागा घेतल्या ना, त्या सवलतीच्या दरातच घेतल्या ना, आणि तिथं तुमच्या शाळा उभारलेल्या आहेत आणि तिथं तुम्ही तुमची शाळा चालवता, तो तुम्ही तुमचा धंदा करता. तुम्ही असं कुठलं समाजकार्य करता? जर का समाजकार्य करत असला तर मग इतकी फी वाढते का? हे खाजगी शाळांच्या प्रशासनाला कळत नाही का? त्यांच्या मॅनेजमेंटला कळत नाही? हे शासकीय खाजगी शाळांच्या प्रशासनाला कळतं, हे सरकारला कळतं, परंतु त्या दोघांच्या मध्ये अर्थपूर्ण मिलीभगत असल्यामुळं सरकार त्याच्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतं. मुळात ह्या शाळांच्या नावापासूनच दिशाभूल केली जाते. या शाळांना पब्लिक स्कूल असं म्हटलं जातं, पण इथं पब्लिकचा कुठंही अंतर्भाव नसतो, त्या पूर्णपणे प्रायव्हेट असतात. पब्लिक स्कूल याच्यासाठी म्हटलं जातं की माफक किमतीमध्ये त्यांना भूखंड, वीज, पाणी या गोष्टींचा लाभ घेता येतो पब्लिक स्कूल म्हटल्यानंतर. परंतु एकदा ती फायदा झाला की त्यानंतर ते हात वर करतात आणि सांगतात की आम्ही आता खाजगी शाळा आहोत आणि खाजगी पद्धतीने ते ॲडमिनिस्ट्रेशन चालवलं जातं. तर सरकारला जर खरं यांचं जर नियंत्रण ठेवायचं नसेल तर निदान भविष्यामध्ये यांना ज्या कमी शुल्क आकारून भूखंड दिला जातो किंवा ज्या अन्य सुविधा दिल्या जातात त्या तरी त्यांनी बंद करण्याचा नाही सरकारने कारवाई करतो म्हटलं तर अनेक मार्ग आहेत. नाही अनेक मार्ग आहेत, त्यावर सुद्धा चर्चा करायची आहे. सरकार कारवाई करत नाही, त्यामुळं काय होतं, शाळांची फी तर वाढते, पण जी इतर चार्जेस आहेत, खास करून जे बस ट्रॅव्हलिंग अलाउन्सेस आहेत किंवा ट्रॅव्हल फी जी आहे बसची, ती सुद्धा दरवर्षी मनमानी पद्धतीने वाढते. का तर शाळेनं फी वाढवली म्हणून ते बस चालक सुद्धा फी वाढवतात आणि ते सगळे प्रायव्हेट असतात. एक गोष्ट सांगते, आज एक शाळा आहे, त्या शाळेच्या बरोबर समोरच्या बिल्डिंगमध्ये विद्यार्थी राहतो, त्याला फक्त रस्ता क्रॉस करायचा आहे, पण शाळा म्हणते कंपल्सरी बस घ्यायलाच पाहिजे आणि त्याच्याकडनं 24,000 रुपये आज त्या पाल्याकडनं घेतलं जातं. रस्ता क्रॉस करतो तो बस पण वापरत नाही. हे असंच होतंय. याही पलीकडे जाऊन अजून एक तुम्हाला महत्त्वाचा मुद्दा सांगते. आज मला हे सांगत होते की मॅनेजमेंटची लोक तिथे आहेत. आमच्याच शाळेचं उदाहरण घ्या. सरकारने जागा दिलेली आहे 1 रुपयामध्ये, जिथे करोडोचा भाव आहे. मुंबईमध्ये जागांचे भाव तुम्हाला माहिती आहेत. ती 1 रुपयाने त्यांना मिळालेली आहे. 2013 साली त्यांनी शाळा पूर्णपणे बांधून तयार आहे असं मॅनेजमेंटनी स्वतः BMCला पत्र लिहिलेलं आहे. 2014 साली माझी मुलगी त्या शाळेत गेलेली आहे आणि 2015 साली हे लोक जाऊन चॅरिटी कमिशनर समोर सांगतात की माझा प्लॉट जो सरकारने दिलेला आहे तो मोकळा पडलेला आहे. जर मी आता प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला आणलं नाही तर माडा माझ्याकडनं ही जागा घेऊन टाकेल. आणि त्याच्यामुळे ते प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला स्वतःचे घेऊन येतात. ट्रस्टी सेम, प्रायव्हेट लिमिटेडचे डायरेक्टर सेम, असं दाखवतात की प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने शाळा बांधली आणि मग आमची येणारी फी जी आहे ते करोडोनी ते स्वतःच्या प्रायव्हेट लिमिटेड कंपनी घेतात. हे सरकारला आम्ही निदर्शनास आणून दिलं. हे एवढं मोठं फ्रॉड आहे. 14 साली माझी मुलगी शाळेत गेली आणि 15 साली ते म्हणतात की माझा प्लॉट रिकामा आहे आणि मग स्वतः आज करोडो रुपये करून घेतात. हे सरकारला निदर्शनास आणून सुद्धा त्यांच्या लक्षात येत नाही. तर मग त्यांनी काय, म्हणजे आपण काय करायचं, कुठे जायचं? शिक्षण मंत्री विनोद तावडे यांना बरंच काम करायचं आहे, फक्त त्यांनी मनावर घ्यायची वेळ आहे. मनावर जर का त्यांनी घेतलं तर हा खाजगी शाळांचा फी वाढीचा प्रश्न एका झटक्यात सुटू शकतो. त्यांनी फक्त एक असा निर्णय घ्यायचा.
असं सांगायचं की नाही, तुम्हाला ही फी वाढ मागं घ्यावी लागेल, यावर्षी फी वाढ होणार नाही, नाहीतर तुम्हाला इतर ज्या सरकारी सोयी सवलती आम्ही दिलेल्या आहेत त्या आम्ही काढून घेऊ, त्या आम्ही रिवोक करू. का नाही या शाळा फी वाढ मागे घेतील? पण सरकारनं तशी इच्छाशक्ती दाखवायची गरज आहे. स्वतः शिक्षण मंत्र्यांनी ती इच्छाशक्ती दाखवायची गरज आहे, पण तसं होताना दिसत नाही. उलट पनवेलमधली एक शाळा आहे सेंट जोसेफ, त्या शाळेनं काल 50 पालकांना कायदेशीर नोटिसा पाठवल्या की तुमच्या मुलांनी फी भरली नाही म्हणून आम्ही त्यांना शाळेतून काढून टाकू, का नाही म्हणून कायदेशीर नोटिसा पाठवलेल्या आहेत. अशा पद्धतीनं जर का शाळा वागतच असतील, कायदा हातात घेत असतील आणि तरी शिक्षण मंत्री हे लक्ष देत नसेल, तर हे राज्य कुठं चाललं आहे याचा विचार सरकारने करण्याची वेळ आहे. आपण ब्रेकनंतर याच मुद्द्यावर पुन्हा चर्चा करणार आहोत की शाळांवर कारवाई होणार की नाही. पुन्हा भेटूया ब्रेकनंतर. ब्रेकनंतर पुन्हा तुमचं स्वागत. शाळांच्या फीचा किंवा त्या फी वाढीचा विषय आहे. चौधरी सर, मला हा तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे की पनवेलमधली जी सेंट जोसेफ शाळा आहे तिनं 50 पालकांना कायदेशीर नोटीस पाठवली. काही आमदार आहेत त्यांनी तर आता फौजदारी कारवाईची शाळेवर मागणी केलेली आहे. सरकारकडे खरंच शाळेवर कारवाई करण्याचे मार्ग नाही आहेत. यामध्ये पनवेलच्या शाळेच्या बाबतीत तर त्यांनी खरं पालकांचा घोर अपमान केला आहे खऱ्या अर्थाने. अर्थात एका अर्थाने मला थोडंसं या निमित्ताने एक सांगावं वाटतं की लक्षात घ्या, 3-3.5 हजार विद्यार्थी असतात, त्यांचे पालक असतात आणि 50च पॅरेंट्सवर जेव्हा एखादी ॲक्शन होते तेव्हा उरलेल्या पालकांनी त्यांच्या मागे उभं राहणं खरंच गरजेचं आहे. जेव्हा आम्ही सगळे ह्याच्यात भांडत असतो तेव्हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हा आहे. त्यामुळे त्यांनी उभं राहणं, जोपर्यंत ती शक्ती दिसत नाही तोपर्यंत शाळांना हे म्हणजे थोडे माज आलेला आहे तो, आणि ते अशा उतरवत राहणार, ते ह्याला पण पॅरेंट्सला पण परेशान करत राहणार. आता सरकारने काय करायचं ह्या कायद्यामध्ये फार सगळा गोंधळ आहे. तिथे मुळात सगळ्या गोष्टींना जबाबदार असतो तो शाळेचा प्रमुख. शाळेचा प्रमुखच कित्येकदा नोकरीदार असतो, प्रिन्सिपल किंवा कोण. मॅनेजमेंटला हात लावायची कुणालाही हिंमत होत नाही. प्रत्येक ठिकाणी नेरूळच्या एका प्रकरणात तसंच झालं, आपण बघितलं. मॅनेजमेंटला जर हातच लावणार नसाल तर त्यांना काय फरक पडतो? प्रिन्सिपलच्या अर्धा बदलले गेलं तरी काय फार फरक नाही पडणार. फौजदारी कारवाई किंवा काय, आज खरं तर पालकांचा त्या जे अपमान झाला, त्यांच्या ज्या प्रतिक्रिया पाहिल्या दुपारी आपण जे बघितलं त्याच्यावरून तर उरलेल्या पालकांनी खरं तर आता त्यांच्या शाळेच्या समोर उतरून हे करावं. कारण असं काही ऑप्शन मुळात काय झालंय, पालक हे समजा की आता माझ्यासमोर दुसरा काहीच ऑप्शन नाही, हा जो प्रकार चालू आहे ना तो सध्या आपण आपल्यामध्येच रोखला पाहिजे काही करून. आणि पालकांनी संघटित होणं गरजेचं आहे, पालकांनी संघटितपणे विरोध करणं गरजेचं आहे ह्यासाठी. अनघाताई, पुन्हा विषय असा, महाराष्ट्रामधल्या 70 ते 80% शाळा याच्यामध्ये प्रशासकीय अधिकाऱ्यांचा पैसा आहे, मंत्र्यांचे स्वतःच्या संस्था आहेत, तर ते स्वतःच्याच पायावर दगड कशाला टाकून घेणार आहेत? त्यामुळे ते कुठल्याच प्रकाराने त्यांच्या स्वतःवरती कारवाई कशी करून घेणार आहेत? अगदी बरोबर आहे. अनघाताई, प्रश्न असा आहे ना की पालकाची व्यथा जाणून घेत नाहीये सरकार. एखाद्याचा मुलगा जर का 5वीच्या पुढच्या एखाद्या इयत्तेत असेल, त्याला जर का उद्या त्यांनी शाळा बदलवायची म्हटलं तरी त्याला दुसरीकडे ॲडमिशन लागलीच मिळत नाही, आणि त्याच बोर्डाच्या कोर्सच्या शाळेत मिळेलच असं नाही आहे. साध्या मला माहिती आहे की 7वीची 8वीची जर का एखादी ट्रान्सफर होऊन ॲडमिशन जर का घ्यायची असेल कुठे शाळेला, तर त्याला मंत्रालयापर्यंत जावं लागतं, तेव्हा कुठे त्याची ॲडमिशन होते आहे. म्हणजे पालक हा बांधला गेलेला आहे परिस्थितीने. बरोबर आहे. बरेचदा पालकांना असं सांगितलं जातं, अजूनही आमच्या शाळेत सुद्धा असंच सांगितलं गेलेलं आहे की तुम्हाला जर फीस परवडत नसतील तर तुम्ही दुसऱ्या शाळेत मुलांना शिक्षण घ्या, या शाळेत तुम्ही शिक्षण घेऊ नका. तुम्हाला या शाळेची फी परवडत नाही तर तुम्ही तुमच्या मुलाला या शाळेतनं काढून टाका आणि तुम्ही दुसरीकडे ॲडमिशन घ्या. अशा वेळेला पालकांनी कुठे जायचं आणि ॲडमिशन घेण्यासाठी कुठे वणवण करायची? हाच प्रश्न आहे. जयश्रीताई, मी तुमच्याकडे येतोय. प्रश्न हा आहे की पुण्यामध्ये सगळे पालक संघटित झालेले आहे. पुण्यामधनंच खऱ्या अर्थानं पालक पुढं आल्यामुळं आज 2 शाळांनी पुण्यामधल्या आपली फी वाढ मागे घेतलेली आहे. पण इतर शाळांचं काय? त्यांच्यासाठी ते पालक जे आजही मंत्रालयात खेपा घालतायत, मंत्र्यांसमोर हेअरिंगला जात आहेत, त्या पालकांनी आता पुढचा लढा कसा न्यायचा ठरवलेला आहे? खूप चांगला प्रश्न आहे.
खरं तर आम्ही पण जेव्हा आमच्या 2 शाळांच्यासाठी थोड्याशा काहीतरी हातावर तुरी दिल्या म्हणून आपण खूप काही समाधान नाही झालेलं त्याच्यामध्ये, आम्ही पण आज त्या शाळेच्या पाठीमागे उभे आहोत. आणि जरी आमच्या शाळेचं थोड्या अंशी का होईना काम झालंय असं सगळ्यांना वाटत असेल, तरी आम्ही आज प्रत्येक पालकांसाठी उभे आहोत. आता सध्या जी अवस्था बघितली तर रोज आम्हाला 2-4 शाळांचे फोन येत आहेत की आमच्याकडे अशाच अडचणी आहेत आणि कृपया आम्हाला मार्गदर्शन करा. इनफॅक्ट आम्ही आता महाराष्ट्रातले सगळे पालक, आता आमच्याकडे जवळजवळ 20 जिल्ह्यांमधले पालक प्रतिनिधींनी आपल्याला कॉन्टॅक्ट केलेला आहे आणि येत्या काही दिवसांमध्येच आम्ही आपला महाराष्ट्र दौरा सुरू करणार आहोत की जिथे आता आपल्या सगळ्यांच्या चर्चेमधनं एकच विषय बाहेर येतोय की पालक संघटित नाहीये. तर पालक संघटित होण्याची गरज आहे. आज नाशिक मधल्या काही शाळांमध्ये जर का पालकांनी उठाव केला तर त्या ठिकाणी मुलांना टीसी दिला जातो. आज पनवेलमध्ये टीसी दिला जातो. मला वाटतं त्या ठिकाणी आपल्या प्रत्येक पालकाची जबाबदारी आहे की आज जाऊन आपण तिथे संस्था चालकाच्या दारात बसण्याची गरज आहे की कशासाठी आमच्या मुलांना तुम्ही बाहेर काढलेले. कारण तुमचा जो लढा आहे तो पालकांची आहे, विद्यार्थ्यांची नाही. त्या प्रकारे मुलांचा टीसी हातात देऊन एक प्रकारे यांनी चाइल्ड हॅरेसमेंट केलेली आहे. माझा तर दावा आहे की अशा सगळ्या शाळांवरती इमिडिएटली फौजदारी गुन्हे दाखल केले पाहिजेत. अरे काहीतरी त्या मुलांबद्दलचा विचार यांच्याकडे नाही आणि अशा संस्थांची एनओसी पण रद्द करून शिक्षण मंत्र्यांनी जबाबदारी घ्यायची अशा मुलांना कुठल्या शाळेत घालायचं आणि काय. अगदी बरोबर आहे. पालकांच्या भावना इतक्या तीव्र असताना शिक्षण मंत्री करतात काय असा प्रश्न 2 महिन्यापासून संबंध महाराष्ट्र विचारतोय. शाळांच्या समोर पालकांची आंदोलनं होत आहेत, गेटवरती निदर्शनं होत आहेत शाळांच्या, तरी सुद्धा सरकार दाद देत नाही आहे. त्यामुळे आता शाळांवरती ज्या फी वाढ केल्यानंतरही जुमानत नाही आहेत अशांवर फौजदारी कारवाई करा अशी मागणी पुढे येते, तरी सुद्धा सरकार काही करत नाही आहे. शेवटी अनघाताई तुम्ही काही म्हणताय? या शाळांच्या बाबतीत आम्ही फौजदारी गुन्ह्यांच्या बाबतीत तुम्ही जे म्हणताय तसं आम्ही शाळेच्या बाबतीत तक्रारही केली पोलीस स्टेशनला जाऊन. पण पोलीस स्टेशनला जाऊन तक्रार केल्यानंतर पोलिसांनी सुद्धा ती तक्रार घेण्यास सुरुवातीला मनाई केली की आम्ही ही तक्रार घेऊ शकत नाही, तुम्ही डेप्युटी डायरेक्टर ऑफ एज्युकेशनकडे जा, तिकडे तुमची ही तक्रार घेतली जाईल. त्यावेळेला मी त्यांना सांगितलं की आम्ही तिथे सगळीकडे असे जाऊन आलेलो आणि तिथे कुठेही अजूनपर्यंत कारवाई झाली नाही, म्हणूनच आम्ही ही तक्रार तुमच्याकडे देत आहोत आणि ही तुम्हाला घ्यायलाच लागेल असं म्हटल्यानंतर त्यांनी आमच्याकडनं ती तक्रार घेतली. पण तक्रार घेऊनही आता 15 दिवस झाले अजूनही कुठलीही कारवाई शाळेवरती त्यांनी केलेली नाही. हे वाईट आहे की पालक आता पोलीस स्टेशनमध्ये चाललेले आहेत, तक्रारी करतायत, FIR घ्या म्हणून पोलिसांकडे मागणी करतायत, सरकार काही करत नाही आहे. आता शिक्षण मंत्र्यांनी खरंच कठोर असा दणका दिला पाहिजे शाळांना, नाही तर त्यांच्यावरती प्रश्नचिन्ह उपस्थित होतील. आज आपण इथंच थांबूया. जाता जाता आपला प्रश्न बघा. खाजगी शाळांच्या फी वाढीवरून सरकार पालकांना वेठीस धरतंय का? 75% लोक म्हणतायत होय, खाजगी शाळांच्या फी वाढीवरून सरकार पालकांना वेठीस धरतंय. आज इथं आलेल्या सर्व पालकांचे मी आभार मानतो आणि आज इथंच थांबतो. पाहत राहा महाराष्ट्र.